नमस्कार मित्रांनो, नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क मधील महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सेक्टर स्किल कौन्सिल याबाबत या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. सेक्टर स्किल कौन्सिल म्हणजे काय? सेक्टर स्किल कौन्सिलच्या वेगवेगळ्या ज्या आस्थापना आहेत किंवा सेक्टर स्किल कौन्सिल म्हणून काम करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या एजन्सीज आहेत, त्याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. NSQFच्या 1 ते 10 स्तरामध्ये NSQFच्या 1 to 10 लेवलमध्ये सेक्टर स्किल कौन्सिल ही महत्वाची भूमिका बजावतात, की ज्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम, रोजगाराच्या संधी, वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीच्या मागणीनुसार अभ्यासक्रम तयार करणे, यासाठी सेक्टर स्किल कौन्सिल हे काम करत असते. सेक्टर स्किल कौन्सिल याबाबत आपण बघतोय की ही भारत सरकारच्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, थोडक्यात NSDC, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत कार्यरत स्वायत्त संस्था आहे. ह्या संस्था विविध औद्योगिक क्षेत्रासाठी कौशल्य प्रशिक्षण, प्रमाणन, स्टँडर्डायझेशन आणि रोजगार संधी सुधारण्यासाठी काम करत असतात. सेक्टर स्किल कौन्सिल म्हणजे काय? प्रत्येक औद्योगिक क्षेत्राच्या गरजेनुसार कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था म्हणजेच सेक्टर स्किल कौन्सिल होय. सेक्टर स्किल कौन्सिल उद्योग आणि शिक्षण संस्थांमध्ये समन्वय साधून आवश्यक कौशल्यांचे स्टँडर्डायझेशन, प्रमाणन विकसित करणे हे सेक्टर स्किल कौन्सिलचं महत्वाचा उद्देश आहे. त्यानंतर कौशल्य विकासासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करणे. ISI, ISO या स्टँडर्डनुसार कौशल्य विकासासाठी असणाऱ्या इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे जे स्टँडर्ड आहेत त्याची पूर्तता करणे. थोडक्यात नॉस आणि NCO याची पूर्तता करणे. NSQF अंतर्गत विविध स्तरावरील अभ्यासक्रम तयार करणे. राष्ट्रीय कौशल्य पात्रता चौकट अंतर्गत विविध स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचं नियोजनही सेक्टर स्किल कौन्सिल करीत असते. त्यानंतर सेक्टर स्किलची कौन्सिलची उद्दिष्ट काय आहेत, महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? तर उद्योगाच्या गरजेनुसार नवीन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करणे. उदाहरणार्थ एखाद्या इंडस्ट्रीला त्यांच्या जे प्रोडक्शन आहे त्या कौशल्यावर आधारित जर काही रोजगाराच्या संधी निर्माण करावायच्या असतील तर त्यांच्या गरजेनुसार त्या प्रकारचं प्रशिक्षण हे कार्यक्रम नियोजनाचं काम सेक्टर स्किल कौन्सिल करत असतं. त्यानंतर देशातील तरुणांना रोजगारक्षम बनवणे, वेगवेगळ्या प्रकारच्या 1 ते 10 लेवलनुसार जे देशातील तरुण आहेत त्या तरुणांना रोजगारक्षम एम्प्लॉयमेंट साठी तयार करणं हे सेक्टर स्किल कौन्सिलचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर कौशल्य प्रशिक्षणाचे स्टँडर्डायझेशन देऊन, प्रमाणन देऊन त्याची जागतिक स्तरावर मान्यता मिळवून घेणे. थोडक्यात सेक्टर स्किल कौन्सिलने जे वेगवेगळ्या प्रकारचे जे उद्दिष्ट आहेत किंवा ज्यानुसार 1 ते 10 लेवलनुसार हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे कौशल्य प्रशिक्षण आहे त्याचं स्टँडर्डायझेशन करून त्यावर त्याला मान्यता देऊन अनेक जे तरुण आहेत त्यांना सर्टिफाय करण्याचं काम सुद्धा सेक्टर स्किलच्या वेगवेगळ्या जे उद्दिष्ट आहे उद्दिष्टामध्ये येत असते. त्यानंतर कौशल्य प्रशिक्षण आणि शिक्षण यामधील अंतर भरून काढणे, जे स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत जे स्किल ट्रेनिंग आहे किंवा एज्युकेशन आहे यांच्यामधील जो गॅप आहे तो गॅप भरून काढणं, म्हणजेच एखादा शिक्षिताला जे तांत्रिक प्रशिक्षण कशा पद्धतीने देता येईल, त्याला रोजगारक्षम कशा पद्धतीने बनवता येईल, हे सुद्धा सेक्टर स्किल कौन्सिलचं उद्दिष्ट आहे. भारतातील प्रमुख सेक्टर स्किल कौन्सिलची या पद्धतीने आहेत.
ASDC ऑटोमोटिव्ह स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल, की जे ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रशिक्षण आणि स्टँडर्डायझेशनसाठी हे सेक्टर काम करतं. उदाहरणार्थ कार मेकॅनिक, ऑटो डिझायनर. त्यानंतर बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स, BFSI आणि SSC. बँकिंग व आर्थिक सेवा क्षेत्रातील कौशल्य विकासासाठी हे सेक्टर स्किल काउन्सिल आहे. उदाहरणार्थ अकाउंटंट, बँकिंग अनालिस्ट. तदनंतर आहे ITSM कौन्सिल, की ज्याद्वारे माहिती तंत्रज्ञान आणि BPO क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. उदाहरणार्थ सॉफ्टवेअर डेव्हलपर, डेटा अनालिस्ट. त्यानंतर सेक्टर आहे टेलिकॉम सेक्टर. टेलिकॉम सेक्टर स्किल काउन्सिल, TSSC. यामध्ये दूरसंचार आणि नेटवर्किंग क्षेत्रासाठी कौशल्य प्रशिक्षण राबवले जाते. उदाहरणार्थ नेटवर्क इंजिनियर, मोबाईल टेक्निशियन. पुढील जे सेक्टर स्किल काउन्सिल आहे ते आहे हेल्थकेअर सेक्टर, HSSC. यामध्ये आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी प्रशिक्षण आणि प्रमाणन स्टँडर्डायझेशन केलं जातं. उदाहरणार्थ नर्सिंग असिस्टंट, मेडिकल लॅब टेक्निशियन. नंतर 6 नंबरचं सेक्टर काउन्सिल आहे इलेक्ट्रॉनिक सेक्टर स्किल काउन्सिल, ESSICI. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि सर्व्हिसिंग कौशल्य विकास डेव्हलपमेंटसाठी या सेक्टरमध्ये काम केलं जातं. उदाहरणार्थ टीव्ही टेक्निशियन, इलेक्ट्रॉनिक उपकरण दुरुस्ती. त्यानंतरचं सेक्टर आहे बघा रिटेलर्स असोसिएशन स्किल काउन्सिल, की ज्याला आपण रास्की असं म्हणतो, RASCI. विक्री आणि किरकोळ व्यवसाय क्षेत्रातील प्रशिक्षण. उदाहरणार्थ सेल्स एक्झिक्युटिव्ह, स्टोअर मॅनेजर. हे जे सेक्टर आहे रिटेलर्स असोसिएशन स्किल्स काउन्सिल, वेगवेगळ्या प्रकारच्या आपण अनेक शहरामध्ये जे मॉल्स आहेत त्या मॉल्समध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि स्टोअर मॅनेजर यांची फार अत्यंत जास्त प्रमाणात गरज भासते. त्यामुळे रिटेलर्स आणि असोसिएशन स्किल काउन्सिल रास्की हे जास्त प्रमाणात या सेक्टर स्किल काउन्सिल जे आहे त्याचा उद्देश आणि उद्देशापर्यंत ते पोहोचलेलं आहे. त्यानंतर आहे ग्रीन जॉब सेक्टर स्किल काउन्सिल, पर्यावरण आणि स्वच्छ ऊर्जेशी संबंधित कौशल्य प्रशिक्षण. उदाहरणार्थ सौर ऊर्जा तंत्रज्ञ, वॉटर ट्रीटमेंट स्पेशालिस्ट. त्यानंतर 9वं स्किल सेक्टर काउन्सिल आहे ऍग्रिकल्चर स्किल काउन्सिल ऑफ इंडिया, ASCI ASCI. कृषी व शेतीपूरक व्यवसायातील कौशल्य विकासाविषयी काम करणे. यामध्ये उदाहरणार्थ सेंद्रिय शेती तंत्रज्ञ, दुग्ध व्यवसाय व्यवस्थापक इत्यादी. त्यानंतर सेक्टर आहे लॉजिस्टिक सेक्टर स्किल काउन्सिल, LSC. वाहतूक आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन क्षेत्रातील कौशल्य. उदाहरणार्थ वेअर हाऊस मॅनेजर, लॉजिस्टिक ऑपरेटर. ज्या मल्टीनॅशनल ज्या ऑनलाईन सेलिंग कंपन्या आहेत, उदाहरणार्थ ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, इतर क्षेत्रामध्ये लॉजिस्टिक सेक्टर स्किल काउन्सिल आणि रिटेलर असोसिएशन स्किल काउन्सिल या दोन्ही सेक्टर स्किल काउन्सिलचं फार मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करण्यात येतो. त्यानंतर सेक्टर स्किल काउन्सिलचे आपणास फायदे काय आहेत? सेक्टर स्किल काउन्सिलचे फायदे: उद्योगाच्या गरजेनुसार प्रशिक्षित कर्मचारी तयार करणे, नोकरीसाठी आवश्यक असलेली कौशल्य विकसित करणे, प्रमाणपत्रांच्या मदतीने जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी वाढवणे, उद्योग आणि शिक्षण यामधील अंतर भरून काढणे. या सेक्टर स्किल काउन्सिलच्या वरून आपणाला असा निष्कर्ष काढता येतो की सेक्टर स्किल काउन्सिल SSC या विविध औद्योगिक क्षेत्रामध्ये रोजगार संधी सुधारण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. हे भारतातील तरुणांसाठी कौशल्य प्रशिक्षण, प्रमाणन आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देतात. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर स्किल काउन्सिल आहेत, SCC आहेत, त्या SCCचे कार्य, त्याचे उद्दिष्ट आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सेक्टर काउन्सिल आहेत त्यांचे काम वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कशा पद्धतीनं केलं जातं हे या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. पुन्हा एकदा मी आपणास विनंती करतो, आपण माझ्या यूट्यूब चॅनल ITI डिजिटल स्किल हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. सबस्क्राईब केल्यानंतर जो बेल आयकॉन आहे तो हिट करावा, की जेणेकरून
माझे नवीन नवीन तंत्रज्ञानाशी निगडीत असणारे शैक्षणिक एज्युकेशनल तसेच व्होकेशनल एज्युकेशनचे व्हिडिओ आपल्यासाठी आपणास नोटिफिकेशन येत राहील. धन्यवाद.